राहणार बोदवड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ह्या माध्यमाकडं वळण्याचं सगळं श्रेय बेडवालकर आणि खंडागळे सर यांना. खंडागळे सर आता आपल्यात नाही आहे, पण सुरुवातीला जेव्हा बेडवालकर आमच्याकडे आले, तर जे दादाने आत्ता सांगितले भाऊचे नाव ठेवतात, गावातले लोक नाव ठेवतात, जे यांच्या बाबतीत घडलं ते माझ्याच बाबतीत घडलं सुरुवातीला. आणि जेव्हा गावात बैठक घेतली असे शेतकऱ्यांसमोर, तर सरांसमोर 50 शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही बेड पाडणार, शून्य मशागत करणार. पण नंतर जेव्हा बेड पाडायचा टाईम, तर गावातले सगळे शेतकरी म्हणायचे की बा बाई आणि बैलाशिवाय शेती होती. हा मुद्दा त्यांच्या डोक्यात होता. पण मला वडिलांचा सपोर्ट होता. आणि बाकी कोणी करत नसतं तर नको करू म्हणे. पण आपल्याला 27 एकरापैकी आपली 1 एकर जमीन पडीत म्हणून सोडून देणं. तर मी 1 एकरापासून सुरुवात केली, तर आज माझं जवळपास 12 एकरावर शून्य मशागत पद्धतीने शेती करतोय. मी पहिल्याच वर्षी शून्य मशागतीचा एक प्लॉट आपला आणि आपलं पारंपरिक पद्धतीचा एक प्लॉट, त्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या. त्याच्यात मला याच्यात उत्पन्न वाढलं आपल्या शून्य मशागतमध्ये. आणि पारंपरिकमध्ये माझा वेस्टच खर्च झाला, मेहनत जास्त झाली, त्याच्यात उत्पन्न कमी आलं. त्याच्यापासून मी त्या नोंदी ठेवल्यापासून मला कळालं की याच्यात काय, तेव्हापासून मी हळूहळू वाढवत चाललो. तर माझा 27 एकरापैकी आज 12 एकरावर शून्य मशागत पद्धतीने मी शेती करतोय. आणि आता पण तुम्ही माझं जे क्षेत्र आहे येऊन बघू शकता की सगळे मागचे जे अवशेष पिकाचे जमिनीत तशीच आहे. फक्त दादांनी जे सांगितले की 9-10 महिने किंवा 1 वर्षभरानंतर ते दिसत नाही, खरंच ते दिसत नाही, त्याला कुजून येऊन जातात, ते नष्ट होऊन जातात. आता मी मागच्या वेळेस ज्या प्लॉटवर मका घेतली त्याच्यात आता ज्वारी घेतलेली, तर तुम्हाला खोटं सांगत नाही, त्या ज्वारीला फक्त एक टाईम मी एकाच टायमाला 10-26 टाकलेली. नंतर मी खत टाकलेली, तर कणूस तुम्हाला सांगत नाही, ज्वारीचं कणूस एकदम मोठं पडलेलं आहे आणि अतिउत्तम पीक येतं आहे माझं. तुमची जमीन कशी ते सांगा. आणि जमीन माझी आता इकडं तुमच्या भागात ही सगळी काळी जमीन आहे, चोपण आहे, पण माझी सगळी मुरमाड जमीन. माझे आईवडील पहिल्या याच्यात समजा आईवडील आहे माझे अजून, ते सगळे वल्गे माहिती आहे सगळ्यांना, हुलगा हां, ते वल्गे आणि ते घेत होते, मटकी वगैरे काय जे असेल ते घेत होते. आणि ज्वाऱ्या मक्का एकच पीक. नंतर काळांतरानं सगळी जमीन तशीच पडेल राहील. पण पोखरा अंतर्गत मी शेततळे बनवले, पाईपलाईन केली. समजा गावाकडच्या जे भारी जमिनी, त्या भारी जमिनीतून इकडं पाणी आणलं, तर तिथं मी समजा 2 शेततळे बनवले सामूहिक आपल्या पोखराच्या अंतर्गतच. आणि तिथून मी ठिबक बनवलं. आता मी माझे सरासरी 2 पिकं, कंपल्सरी 2 पिकं घेतली. पहिले आम्हाला मक्का निघायची लय 12-13 क्विंटल एकरी कोरडोमध्ये. आता आम्हाला त्याच बेडवर विनामशागतमध्ये ठिबक टाकलेल्यावर 48-45 पर्यंत आवरत चाललंय मला. आणि डॉलर हरभरा जेव्हा पुळेकर साहेब हे बरेच अधिकारी माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी म्हणजे बघा या जमिनीत हरभरा येणं शक्य नाही आहे डॉलर. म्हणजे सर आता तरी सांगितलं मला, पण ज्यावेळेस उत्पन्न निघेल मी तुम्हाला मळणी कशी केली, म्हणजे सगळं टोटल खर्च लागेल. तर मला त्यावेळेस एकरी 8 क्विंटलचं उत्पन्न आलं, 8-8.5, काही ठिकाणी 7 आलं कोरडोमध्ये. कोरडो म्हणजे जमीन कोरडो होती, पण ठिबकवर मी हे केलं, सांगितलं पाणी दिलं. तर असं चांगलं विनामशागतीचा चांगला फायदा आहे. ज्यावेळेस सुरुवातीला लोक मला खूप त्रास द्यायचे की कपाशी कापायचो ना, तर लोक म्हणाले याला दोरी घ्यायची, लोकांचं म्हणजे बोलण्याचा उद्देश राहतो. पण ज्यावेळेस माझ्याकडं शिरोडला जेव्हा कृषी प्रदर्शन होतं, तिथून मग शेतकरी माझ्याकडे हिंगोली बरेच आमच्या आंबेजोगाईचे आले होते, आमच्या आंबेजोगाई सब डिव्हिजनचे आले होते. बरेच आम्हाला पाचोरा बरेच शेतकरी येत गेले. त्यावेळेस माझ्या गावातल्या लोकांना कळालं की बा याच्या शेतावर नेमकं आहे काय, एवढं गाड्या चालल्या शेतकरी बसेस, म्हणजे एवढे लोक येतात नेमके याच्यात. मग गावातले लोक शेतात येऊ लागले, कळालं. त्यावेळेस पासून तर आज माझं जवळपास 100-125 एकरापर्यंत शेतकरी गेलेले आणि करता येते पण आता. आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन किती शेतकरी व्हिजिट केला ते सांगा. माझ्याकडं समजा 19-20 पासून तर आतापर्यंत 10,000 ते 11,000 शेतकरी येऊन गेले. टोकन तुम्ही हाताने करता का मशीन न करता? जर समजा आता यावर्षी पाऊस चालू होता, मी ते बेडवर मशीन गारा असल्यामुळे मशीन चालत नव्हतं, कारण पाणी तुंबलेलं होतं बेडमध्ये काही ठिकाणी.
तर मी म्हणजे हाताने टोचणी करून घेतली आणि हम्म. जिथं बेडवर वाफ झाली किंवा हे झालं मी तिथं टोकन न घेतलं. पण हम्म. शक्यतो धूळ पेरणी ज्या वेळेस करतो आपण तर टोकन न करतो. हम्म. म्हणजे आपल्याला ते आता एक सिंगल हाताची मशीन आली, त्या सुद्धा हाताच्या मशीन सुद्धा आपल्याला टोकन करता येऊ शकते. ते नाही आमच्याकडे त्यांना ते केलेलं नाही. पण आमच्याकडे जे टोकन आहे त्या टोकन करतो किंवा जास्त जर काही तुमचं काही सांगण्याचा काही शेतकऱ्याचा अनुभव होते तेव्हा कॉम्बाईन होतं ते तसं कॉम्बाईन होणार नाही. बरोबर आहे. ज्वारी भुईमुग सगळं टोटल मूग उडीद बेडवर समजा तूर, दोन लाईन ज्वारीच्या. कपाशी सुद्धा टोकन न केली. कपाशी होती. कपाशी ज्वारीच्या किती लाईन बसतात बेडवर, किती काढतात? दोनच घेतले. तुम्हाला लागेल फोटो आहे आणि माझ्याकडे. ज्वारीचं कसं आहे, काढल्यानंतर ते पुन्हा निघते हो, त्यावेळेस हो. थोडा त्रास जास्त होते. बाकी मका लवकर विरघडते. यावेळेस फर्स्ट टाइम मी ज्वारी पेरली. हा, अच्छा तुमचा अनुभव ज्वारीला आहे का कोणी? मग ज्यांनी ज्वारी केली पण आहे, कापल्यानंतर त्याला राऊंड अप घेऊ शकतो. मारावं लागतं. ज्वारीचं ते मराल ते. आपण थोडा वेळ लागेल ना. पण मग तोपर्यंत राऊंड अप न अजून काही शंका आहे का कोणाच्या? बरोबर आहे.